HIV किंवा हेपॅटायटिस बी सारखे जे पेशंट असतात यांना गर्भधारणा होऊ शकते, त्याच्याबद्दल नो डाऊट. काही म्हणजे प्रत्येकाला मूल निरोगी होतं. इथिकली द्यावाच लागतं सर्व्हिस. पण जसं नैसर्गिक जी गर्भधारणा असते त्या गर्भधारणेमध्ये जो डायरेक्ट कॉन्टॅक्ट येतो, त्या कॉन्टॅक्टमुळे त्या गर्भाला सुद्धा बऱ्याच वेळेस HIV इन्फेक्शन होणं शक्यता जास्त असते. आम्ही नॉर्मली काय करतो, IVF मध्ये जे स्पर्म असतात ते स्पर्म बाहेर काढतो, त्याला वॉश करतो मीडियामध्ये आणि तो सिंगल स्पर्म घेतो आणि तो इक्सीद्वारे त्या स्त्रीबीजामध्ये सोडतो. आता जी काही वॉशिंग टेक्निक्स आहेत तिथंच तुमचा व्हायरल लोड बऱ्यापैकी कमी झालेला असतो. आणि जसं हेपॅटायटिस बी मध्ये सुद्धा तेच सेम. जसं HIV मध्ये नॅचरल जसं बाळामध्ये HIV प्रमाण जे असतं ते साधारणतः जी काही सीझर करून बाळ काढणे, त्यानंतर ART प्रोफायलॅक्सिस देणे, हे सगळं केल्यानंतर सुद्धा 0.1% असतं, म्हणजे नैसर्गिक गर्भधारणेमध्ये. पण जर हेच आपण HIVच्या पेशंटचं जर IVF केलं तर ते प्रमाण अगदी निग्लिजिबल होतं, 0.001, म्हणजे तुम्हाला नाहीच्या बरोबर. त्यामुळे IVF जर आपण HIVच्या पेशंटमध्ये केलं तर त्यांच्या बाळाला HIV होण्याचं प्रमाण अगदी निग्लिजिबल आहे, अगदी नसल्यात जमा आहे. बरोबर. ती टेक्निक पण तुमच्याकडे? ती आमच्याकडे आहे टेक्निक.